कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, बरं झालं तू अचानक का बोलवलं असं? आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली अमीर। कसली? लीलाशी तुझं लग्न मोडल्यानंतर आपण त्यांच्या घरच्यांची साधी चौकशी देखील केली नाही रे। त्यांना कुठल्या कुठल्या त्रासातून जायला लागलं असेल, आपल्याला खरंच त्याचा अंदाज नाहीये। लग्न मोडल्याचा मुलीच्या घरच्यांना केवढा मोठा धक्का बसतो याचा साधा विचार देखील आपण केला नाही रे। आई, हे तू काय बोलतेयस? तिला एवढाच फरक पडला असताना ती आपल्या कार्यक्रमात डान्स करायला आली नसती। लीलाची आई अंथरुणाला खेळली आहे अभिराम। मग त्याचा सिरियसनेस लीलाला येणं गरजेचं आहे। एक्झॅक्टली। आजी, एजे अगदी बरोबर बोलतात। अगं दुर्गा, असं नका रे बोलू तुम्ही। तिला पैशाची गरज भासली असेल, काहीतरी तिचा नाईलाज झाला असेल म्हणून ती आली ना कार्यक्रमामध्ये नाचायला। नाहीतर ज्याच्यासोबत आपलं लग्न मोडलंय त्याच मुलाच्या हळदीमध्ये कोणती मुलगी नाचायला आहे सांगा बघू। एक्झॅक्टली माय पॉइंट। आली तर आली, पण स्वतःचं तोंड लपवून आली आहे। अभिराम, लीला अल्लड आहे, धांदरट आहे, ती धडपडी आहे, सगळं मान्य आहे, पण ती कपटी नाहीये, ती वाईट नाहीये। बिचारी निरागस मुलगी आहे रे, अल्लड आहे ती। करते ती बालिशपणा, अशी वेगळ्यासारखी वागते ती मुलगी, पण सगळ्यांनी जबाबदारीचं ओझं घेऊन मिरवायला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का बाळांनो? कोणीतरी आनंद वाटण्याची, खळखळून हसण्याची जबाबदारी देखील घेतली पाहिजे ना। लीलानं ती जबाबदारी घेतली, पण जर का आपल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा हसू हरवलं असेल तर आपणच त्याला जबाबदार आहोत ना। नाही, आपल्यालाच काहीतरी करायला हवं। आजी बास ना आता सगळं संपलंय। खरं बोलतेय दुर्गा, आपलं आणि तिचं नातं संपलेलं आहे। नाही अभिराम, नातं जरी संपलं असलं ना तरी एक नातं शिल्लक राहतं बाळा, माणुसकीचं नातं। हे बघ, या सगळ्याचे दोषी आपण सुद्धा आहोत। सगळं काही नीटपणे आपण त्याला पूर्ण विराम दिला असता तर लीलाला असा चेहरा लपवून इथे यायला लागलं नसतं। ती IT मध्ये आली असती की नाही, अशी ताठ मान करून येऊ शकली असती की नाही, है की नाही? मग आपण सांगितलं का तिला तोंड लपवून यायला? बरं वाटलं भेटायला आलात। इतकं सगळं होऊन गेलं तरी आलात। भेटूया, बोलूया, मनसोक्त गप्पा मारू। चला आज चला। वारा सोसवत नाही ना आता मला, इथे बाहेर बसवत नाही असं। आई गो, पडते मी। हा, तिथे बोलू आपण। हा, मी आत पडते। आई गो, जीव थकला माझा। कशाला आणलं तेवढं काय? लीला, अगं इथे उभी काय आहेस? जा बाहेर। अगं एजे बाहेर एकटेच आहेत, बघ काय त्यांना हवं नको ते बघ। देऊ, पाहुणे आलेत की नाही घरी? हा, चहा पाण्याचं बघ, जा बाळा। नकोय, म्हणजे गरज नाहीये। कालिंदीताई, तुम्हाला असं बसून त्रास होईल, तुम्ही पडा ना, आराम करा। नाही, असं कसं? तुम्ही एवढं लांबून मला भेटायला म्हणून आलात आणि मी असं पडून राहिलेलं कसं चालेल? ठीक आहे। नाही, काही नाही, तुम्ही आराम करा, खरंच काही नाही वाटणार। आता या जीवाला देवाकडे गेलं कीच आराम मिळेल। तुम्ही असं का बोलता कालिंदीताई?
तुम्ही जर अशी मरणाची भाषा करायला लागल्यानंतर मग तुमच्या मुलींचं काय होईल सांगा बरं. मी तरी काय करू? कुठे कुठे पुरी पडू मी? माझ्या मुलीचं लग्न मोडलं हो. मला कळलंच नाही. त्या दिवशी लीला आणि एजंट मध्ये काहीतरी बोलणं झालं आणि तुमच्या एजंटनी अचानक लग्न मोडण्याचा निर्णय दिला. काय सांगू तुम्हाला, लोक बाहेर काय काय नाही बोलत आहे. तोंडाला येईल ते बोलतात. अहो, माझ्या पोरीच्या चारित्र्याबद्दल बोलायला लागले तो आता. कालिंदी, सोन्यासारखी पोर आहे हो माझी. हे असं रोज रोज बोलतात ना तिला, मला वाटतं की हा माझा जीव गेला ना की माझी सुटका होईल याच्यातून. हो, तुम्ही मला ना विष द्या, आता विष द्या एकदाच. विष घेते आणि जाते याच्यातून, मग मला बरं वाटते. नाही कालिंदी ताई, असं खचून जाऊ नका. तुम्ही असं खचून गेलात तर मग मुलींकडे कोण बघणार? लीलाला आधार कोण देणार? आई विना पोर आहे होती. पण तुम्हाला खरं सांगते, माझ्या पोटच्या पोरी एवढाच जीव लावला हो मी तिला. माझ्या लीलाचं लग्न मोडलं ना ते माझ्यामुळे मोडलं असं म्हणतायत रे देव. तुमच्यामुळे काहीही झालेलं नाही. आम्ही आहोत ना. आम्ही तुमच्या मुलीला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणजे तुम्ही आमच्या लीलाला आर्थिक मदत करू, गरज पडली तर आर्थिक मदत करू, असं म्हणायचंय आजींना. चांगलंय, पण असं लग्न मोडलेल्या मुली बरोबर कोण लग्न करणार आहे आता? नाही हो, सांगा ना, माझ्या लीलाशी आता कोण लग्न करणार? तुमच्या श्रीमंताच्या घरामध्ये ना हे सहज शक्य होत असेल, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात नाही हो हे शक्य. माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं. असं बोलू नका हो कालिंदीताई. तुम्हीच जर दुःखात राहिलात तर मग माझ्या अभिरामला सुख कसं मिळेल? खरंच सांगते, हे लग्न मोडलं तरी तुमच्या मुलीचं वाईट व्हावं असं अभिरामच्या मनात कधीच नव्हतं. योग जुळून आला नाही, बस एवढंच. कालिंदीताई, मी काय करू ज्यामुळे तुमचं दुःख कमी होईल, तुम्हाला बरं वाटेल? खरंच मला सांगा, मी जरूर करीन ते. लग्न झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.